आज मी साबुदाणा बटाट्याची एक दुसरी पद्धत चकली दाखवणार आहे। रात्री धुवून मी भिजत टाकलं, सगळं पाणी काढून टाकायचं आणि जेवढा साबुदाणा त्याच पातेल्यातनं तेवढंच पाणी घ्यायचं सेम। आणि त्यानंतर बटाटा मी तो उकडून किसून घेतला, त्यानंतर हिरवी मिरची, मीठ आहे, जिरे, त्यानंतर मिरची वाटून घेणार। तिखट तुमच्या हिशोबाने टाकू शकता, किती तुम्हाला तिखट पाहिजे, आणि मस्त वाटून घेतली। त्यानंतर जेवढा साबुदाणा ज्या भांड्यात येते त्याच भांड्याने माप घ्यायचं, तेवढंच पाणी। त्यानंतर पाणी गरम केलं की जिरं टाकायचं, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, त्यानंतर आपली मिरची वाटून ठेवली ती टाकून घ्यायची। त्यानंतर मस्त त्याला उकळी येऊन द्यायची, आणि उकळी आली की आपला साबुदाणा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा। त्यानंतर साबुदाणा आपला शिजला ना, त्यानंतरच बटाटा टाकायचा, कारण की आपला बटाटा शिजलेला आहे, त्याला काय शिजवायची गरज नाही, आपला साबुदाणा शिजला पाहिजे। त्यानंतर तो कसं खुशखुशीत होतो म्हणजे। त्यानंतर आता मी साबुदाणा शिजले तर बटाटा टाकून घेते, आणि बटाटा टाकला की छान मिक्स करायचं असं, कारण की चकली पण अशी त्याची मस्त पडते। शक्यतो ह्या वाकड्या तिकडेच पडतात, अशा एकदम काय अशा हे पडत नाही, पण शक्यतो सगळं छान मिक्स झालं, शिजलं की मस्त। आता इथं मी चकल्या टाकून घेतल्या, बघू शकता की वाकड्या तिकडेच पडतात। त्यानंतर आपल्या सुकून पण झालात, त्यामध्ये तळून दाखवते, खूप छान होती ही एक अशी पद्धत मी आधी पण टाकली। त्यात फक्त मी इथं आता हिरवी मिरचीची आहे, त्यात मी ते लाल तिखट वापरले, पद्धत सेम आहे, आणि बघू शकता की किती छान दिसते चकली आपली तयार आहे।